निरूपणाला सुरुवात करणे अगोदर अल्पसा परिहार देणे आवश्यक. आजपासून बरोबर 1 वर्षापूर्वी चांगदेव नामदेव शिरसाट दादा म्हणायचे त्यांना प्रेम म्हणजे घरात सगळ्यात मोठे म्हणून दादा म्हणायचे. बरोबर दादांना तुमच्या आमच्यातनं जाऊन बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पश्चात आईसाहेब आहे, दयाबाई पत्नी आहे, अलकाताई मुलगी आहे, आमच्या बहिणी सुप्रियाताई, जावळ आहे धनंजयराव, भाऊ आहे शरद नावाचा भाऊ आहे, सतीश आहे धनंजय, परत अजून एक भाऊ धनंजय आहे, सुदर्शन नावाचा पुतण्या, लताताई, कालिंदाताई, सुशीलाताई, सविताताई नावाच्या बहिणी आहेत. आणि या कोल्हार परिसरामध्ये अत्यंत शांतता आहे. बरोबर शिरसाट नावाचा परिवार, त्या परिवारात नामदेवरावांच्या पोटी जन्म घेतलेले चांगदेवराव साईबाबांच्या परस्पर्शाने पवित्र झालेली भूमी, संत सावतामाई
या महान कर्मयोगी संतांच्या कुळातील आणि मुळातील उपस्थित माता भगिनी बंधू सर्वांच्या चरणी एकदा साष्टांग प्रणिपात कर्तव्य सेवेला सुरुवात करतो. वास्तविक मला मूळ प्रश्न पडायचा बघा, आता बरं वाटतं बघा. फॅन बंद झाल्यानंतर थोडंसं व्हायब्रेशन कमी होतं. शक्य असेल तर बंद ठेवा. काय देवाने कृपा केलेली आपल्यावरती. पाऊस चालू 2-4 दिवसापासून खूप काही गरम होणार नाही. झालंच गरम तर चालू करू आपण. सध्या थोडंसं शांतता वाटली पाहिजे. असो, माझा मूळ प्रश्न असा आहे, थोडंसं बारीक आहे का बघा. माझा मूळ प्रश्न असा आहे की आपल्या पूर्वजांनी सुखात आणि दुःखात एकत्र येण्याची परंपरा का बरं लावून दिली असेल बघा तुम्ही. म्हणजे आजी नेहमी सांगायची, बाळा एखाद्याच्या सुखात नाही ना जाता आलं चालेल, पण दुःखात गेल्याशिवाय राहायचं नाही. सुखात जाण्यात आणि दुःखात जाण्यामध्ये फरक असा आहे, सुखात आमंत्रणाची अपेक्षा आहे, पण दुःखात निरोपाची अपेक्षा. म्हणजे एखाद्याच्या घरात दुःखात घटना घडली हे कळाल्यानंतर आमंत्रण लागत नाही, निरोप मिळाला तरी त्याच्या दुःखात लोक जगतात. आणि सुखात मात्र आमंत्रणाची गरज लागते. याचं मूळ कारण काय असावं की सुखात आणि दुःखात एकत्र येण्याची परंपरा मुळात का असावी. त्याचं उत्तर असं आहे, की दुःखाचा स्वभाव आहे की दुःख वाटल्यानंतर कमी होतं, आणि सुखाचा स्वभाव आहे की सुख वाटल्यानंतर वाढतं. तुमच्या सुखाच्या एखाद्या प्रसंगामध्ये जर तुमचे नातेवाईक आत्मिष्ट मित्रमंडळी एकत्र आल्यानंतर आपण म्हणतो की त्यांचं सुख द्विगुणित झालं, म्हणजे त्यांचं सुख दुप्पट झालं. का? वाटून घ्यायला लोक होते. सुख वाटल्यानंतर वाढतं आणि दुःख वाटल्यानंतर कमी होतं. हा दुःखाचा स्वभाव. म्हणून आपले पूर्वज सुखात आणि दुःखात एकत्र येण्याची परंपरा आपल्याला लावून दिली. आणि तुम्हाला सांगतो, दुःखात एकत्र आल्यानंतर दुःख हलकं होतं. आमच्या नगर परिसरामध्ये तुमच्याकडे असेल, 10 दिवस त्या घरातली चूल पेटू देत नाही. आजूबाजूचे लोक स्वयंपाक करणार, त्या ज्या घरात दुःखद घटना घडली त्या दुःख घेणार आणि 10-12 दिवस त्यांच्या दुःखामध्ये एकत्र येणार आणि ते दुःख सगळे मिळून वाटून घेणार. ही परंपरा होती. या परंपरेचं महत्व आपल्याला कधी कळालं? आतापर्यंत कळलेलं नव्हतं. पण जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये माणूस एकटा पडून मरत होता, किंवा तो मेलेल्या माणसाला जवळ सुद्धा सख्खा मुलगा, भाऊ बहीण कुणी जात नव्हतं, तेव्हा आपल्या माणसांची किंमत आपल्याला त्यावेळेस कळली. अत्यंत आनंदात पुढे जाणार, अत्यंत इतकं गोड कार्यक्रम करून महाराज आपण. खूप तत्वज्ञान, खूप ज्ञानोबा तुकोबांचं संस्कार तर तुमच्या आमच्यावरती आहे, पण खूप विक्रम माया या गोष्टी जर सांगायला लागलो ना, तर तुम्ही लोकांना महाराजांनी नेमकी काय सुरू केली त्याची आवश्यकता नाही तर आहे. पण सुरुवातीला जसं शेतामध्ये काही लोकांनी नांगरट करायची असतील, काही पेरणी करायची असतील, काही पाणी द्यायचं असतं, काही खुरपायचं असतं, तुम्ही नांगरट करून जायला असं तुम्ही सूर्य मंडळी आहात. आतापर्यंत तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं असेल की जगामध्ये बरोबर काही जात नाही, आपल्या बरोबर काही जात नाही, सगळं इथंच राहायचं. असंच म्हणतात तर सगळं इथंच राहतं. काय बरोबर नाही, ते सगळं इथंच राहायचं. खरं का खोटं? इथंच राहायचं ना सगळं. मी तुम्हाला आज गोष्ट सांगतो, तुमच्या इथलं सगळं बरोबर घेऊन जाता येतो तुम्हाला वरती. तुम्ही म्हणतात महाराज येतो, तुम्ही गावात पहिल्यांदा आले आणि पहिल्यांदा येऊन आपण उलट काय शिकवतो, ऐका कसं जाईल बरोबर तुम्हाला सांगतो. बरोबर कसं जाईल तुम्हाला मी सांगतो. लोक म्हणले इथला पैसा आपल्या बरोबर जात नाही, शरीर आपल्या बरोबर जात नाही, धनसंपदा आपल्या बरोबर जात नाही, मग वरती काय जातं? आपल्या बरोबर काही जात नाही ना. कसं नाही ते सांगतो, ऐका. तुमच्यापैकी बरीचशी लोक विमानात बसून बाहेर गावाला गेले असते, बाहेरच्या देशात गेले ना. भैया बाहेरच्या देशात आपला इथं 1 रुपया चालतो का? आपली ती 100ची नोट चालते का? नाही. तिकडं त्यांची करन्सी, त्यांच्या नोटा चालतात. त्याला काही डॉलर म्हणतात, काही युरो म्हणतात. वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या देशात आपल्यासारख्या वेगळ्या नोटा असतात, त्या देशामध्ये गेल्यानंतर त्या चालतात. तर पद्धत अशी आहे, विमानतळावरती गेल्यानंतर आपल्या नोटा द्यायच्या आणि त्यांच्या देशातल्या नोटा घ्यायच्या. तिथला तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर परत त्यांच्या नोटा द्यायच्या आणि आपल्या नोटा घ्यायच्या. मृत्यू लोकांमध्ये एका देशातल्या नोटा दुसऱ्या देशामध्ये चालत नसतील तर तुमचे जे पैसे जसेचे तसेच वरती कसे चालतील तुमच्याबरोबर, ते कसे चालतात ते सांगतात. त्याला करन्सी म्हणतात.
ही करन्सी कोणती माहिती आहे का? पुण्य नावाची करन्सी आहे, जी स्वर्गामध्ये मृत्यूनंतर तुमच्या बरोबर येत असते. म्हणजे महाराज प्रमाण करून सांगा, मला पुण्याची पावटी सरे, सेवेची इंद्रपणाची उठे उठे येऊच लागे मग घरात लोका. तिथं काय चालतंय? स्वर्गात काय चालतंय? पुण्य चालतंय. आणि हे चालणार पुण्य. मग तुम्ही सांगा महाराज, जशी एअरपोर्टवर करन्सी मधून न्यायची ना, मला सांगा 2 दिवस गावाला जर जायचं असेल, गावाला 2 दिवस जायचे असेल तर 8 दिवस बांधाबांधी चालू असतात. पिशवी घ्या, तुमची साडी घ्या, आमचं घ्या, तमचं घ्या, फलाना घ्या, सगळं चालू असतं आपलं 8 दिवस आधीपासून, बरोबर. पण 1 दिवस सगळ्यांना एक निश्चित प्रवास करायचा आणि तो म्हणजे मृत्यू उपरांत जीवनाचा प्रवास सगळ्यांना करायचा. किती लोकांची तयारी मला सांगा बरं मार्गाची? आता तुमच्यापैकी, आता असं बोलू नये, पण आपल्यापैकी जर कोणाला मारायची वेळ आलीच तर किती लोक तयारी मला तुम्ही सांगा? आई करून काय पण नवीन काय येतात काही मरणार सगळेच येतात. मला सांगा, आम्हाला पट्टा बाजून आले तुम्ही. मी एका गावात गेलो, मी म्हणलं सांगा इथं बसलेलं कोण मारणार नाही. एक जण हातवर गेला, म्हणलं गावाला का मारणार नाही? मी गावातला सरपंच आहे म्हणून मारणार. अरे आजा मेला, परवा मेला, बापच ना गेला, देखत देखत नातू पंतू तोही कैसा झाला. अरे यमका अजब तडाखा वे तुझ्या जाने लगता. अरे तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाले, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. बरी तर माझं त्या गोष्टीला म्हणतोय का? ते खरं खरं तुमचं आहे का? मला तुम्ही सांगा. अरे नाही कुणाचे कुणी तुझे वहे कोणी. अरे आणि जाशील एखाद्या प्राण्या माझे माझे म्हणते बहीण भाऊ सगळेच वगैरे कोण कुणाचे नाही. अरे भला मायेचा बाजार जगामध्ये आपलं नाही कोणी. इह लोकांमध्ये देव जरी जन्माला आला ना, देव जरी, तरी तो सुद्धा इथले नियम त्याला लागू होतात. आपला विषय पूर्ण करू आणि आपण त्याच्याकडे इथं जसं या एका देशातला पैसा दुसऱ्या देशामध्ये चालत नाही, तसं इथलं पुण्य. मला सांगा, म्हणजे मग महाराज काय करायचंय? गावात सप्ताह चालू ना, नाही तुला वर्गणी देता येत तिथं काय करू नको. जा मंडप झाड तिथला, मंडप झाडून सप्ताह कमिटीवरती उपकार करू नकोस. मग तुझी करन्सी चेंज करून घे, चलन चेंज करून घे, पुण्य कमवले, तुला उपयोगाला येणार आहे. 4 साधू संत दारात आले ना, त्यांना नाही जीव घालते का? किंमत पाणी पास, नाही पाणी पाजते, किंमत त्यांचं दर्शन घे. नाही तुला यातलं काहीच करता येत ना, मग किमान चालू कार्यक्रमात इतकं घालू नको. गावात सप्ताह चालू ना, गावात कमिटी करते ना, गावात पुण्याचं काम चालू आहे ना, एखादी नाही तुम्हाला शाळेला नवीन इमारत बांधून देता येत ना, एखादं लहान मुलं रस्त्याने चाललेलं असलं आणि त्या बाळाचा शर्ट जर शाळेचा फाटलेला असलं तर नवीन विकत घेऊन द्या बरं. हेच तुमच्या वाट्याला नाही, हे वरती कामाला येणार आहे. आणि त्याला शर्ट विकत घेऊन, त्याला गणेश शुल्क घेऊन त्याच्यावर उपकार करू नका. तू स्वतःवरती उपकार करा. त्याचं कारण ते कमवलेलं पुण्य तुम्हाला कामाला येणार आहे आणि हीच गोष्ट कामाला येणार. आणि दिनदुर्गीमध्ये रामकृष्ण हे आले गेले, त्याने जगत अवसची पडले. अहो जगामध्ये राम आला, कृष्ण आला आणि गेला, परंतु जगात त्यांच्या बाजून आणलं नाही. त्याच्यामुळे मी गेल्यानंतर मागच्या कसं होईल या गैरसमजामध्ये तुम्ही आम्ही राहू नका. त्याचं कारण जगामध्ये मानवाचा पुत्र हा कायम पराधीन असेल. आणि या पराधीनाबद्दल कवी सांगतात, दैवजा दुखे भरता दोषना पराधीन आए जगती पुत्रमानवा दोषना राज्य
एकदा काय झालं, एक आजी होती, आजी गावाकडची म्हातारी आजी होती, 70-75 वर्षाची, आणि जुन्या पद्धतीची आजी होती ती, म्हणजे अशी काय माय काय आजी नव्हती. काय काय म्हातारी असेल बघा, पुढील उभं पुढील काय त्यांना भांडायला कारणच लागत नसतं. अशी पुढील म्हातारी होती, तिने काय केलं, भाई 4-5 वर्षाचा नातवाचा रस्त्यात बसवलं तिने. कशाला? प्रातविधीसाठी. कशाला प्रातविधी करतो तुम्हाला मी इथूनच आलो नगरवर शुद्ध भाषा ह्याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला. टॉयलेट रस्त्यात बसवला आणि भैया बसवल्यानंतर समोर एक बैलगाडी आली, आणि बैलगाडी आल्यानंतर अचानक छोटासा रस्ता होता, आणि त्या छोट्या रस्त्यात जेव्हा ती बैलगाडी चालली ना, आबा बैलगाडी चालू असताना त्याची बैल उधळले अचानक. आता हा मोठ्याने बोलत होता, अरे बैल उधळले बाजूला सरका, बैल उधळले बाजूला सरका रे, अरे माझे बैल उधळले बाजूला सरका. मोठे ओरडत चाललेला रस्ता, सगळं गाव बाजूला झालं. आता हा लांबून ओरडतो, आजी आता माझी बैल उधळले ना, तुझा नातू बाजूला घे. म्हणजे तुझ्या बापाचा रस्ता आहे का, तुझी गाडी पुढून मी माझा नातू बाजूला घेणार नाही. करता 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 त्या नातूच्या पायावर बैलाचं चाक गेलं, त्या नातूचा पाय मोडला, आणि पाय मोडल्यानंतर ही केस गेली कोर्टात. कुठं गेली? कोर्टात. आणि कोर्टात गेल्यानंतर तो बैलगाडीवाला आहे ना, आता चूक झाली की मला सांगा तुम्ही, बाळाच्या पायावरून गाडी गेली, बैलगाडी गेली, चूकच आहे ना, म्हणजे चूक झाली. पण वकिलाकडे गेला, वकिलाला सांगितलं पाहिजे, म्हणजे वकील साहेब माझ्याकडे चूक झाली बरं का, माझी तिथे गाडी पायावर गेली, पण सांगत होतो म्हणजे मोठ्याने बैल झाले बाजूला सारखं, मात्र न्याय केलं. म्हणजे मी सांगितलं ऐकलं, मी निर्दोष मुक्त करतो. पण काय करायचं म्हणजे कोर्टात गेलं बोलायचंच नाही, कोर्टात गेल्यावर बोलायचं नाही. कोर्ट समोर उभा राहिले, एका बाजूला ती म्हातारी उभा राहिली, दुसऱ्या बाजूला जे गाडीवर उभा केला, वकील विचारताय, त्या म्हातारीचा वकील विचारतोय, काय तू या म्हातारीच्या नातवाच्या पायावर बैलगाडी घातली का? एक नाही दोन नाही, अरे मी तुला विचारतो, तुला ऐकू येत आहे का? एक नाही दोन नाही, भिंगू उभा. अरे तू मुकामी काय का, तुला बोलता येत नाही का? मी काय विचारतो त्याचं उत्तर दे. त्या म्हातारीला राहवलं नाही, म्हातारीला राहवलं नाही. ती म्हणली, साहेब कशाचा मुका, त्या दिवशी लय आनंद होता, बैल उधळले बाजूला सरका, बैल उधळले बाजूला सरका, आता काय रोग आला ना तुला बोलायला, बोल म्हणजे. मला सांगा तुम्ही, फोर्जी लावा थोडं, फोर्जी मला सांगा. जज म्हणत थांबा, आजी काय म्हणत होतं त्या दिवशी, हा बैल उधळले बाजूला सरका म्हणत होता, मग तुला ऐकू येत नव्हतं का? ती म्हणजे येत होतं, मग तू नातवाला बाजूला घेतलं का? म्हणजे नाही. मला तुम्ही सांगा, आता तो गाडीवर सुटला का सुटला? कोणामुळे सुटला? कोणामुळे सुटला? जजमुळे सुटला का वकिलामुळे सुटला? आयुष्य असं आहे महाराज, तुम्ही जर एखाद्या समर्थ सद्गुरूला शरण गेले नाही, इतकं सुंदर आयुष्य, इतकं सुंदर आयुष्य की त्या आयुष्याला आपल्याकडे होतंय का माहिती का? आपली शरणागती चुकली सर, आपली शरणागती चुकली. आणि एकदा कर्म चुकले ना, त्याच्यावर तुम्ही किती पुण्य करते, कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय फ्रेश वाटत नाही, रोड मध्ये बसू नका, एकदम छान, एकदम आनंदाचा. काय तुम्ही बंद मारले की 1 मिनिटात बंद करू, पण तुम्ही असं लोड काय घेऊ नका. मी काही असं लई त्रास देणार वाजवा टाळ्या आणि मला माझ्या मागे तसं जमतच नाही. आपले लोक येऊन बसतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. लोक सध्या परमात्माच्या व्यासपीठावरती येऊन बसतात, व्यासपीठाला आदर देतात, ही मोठी गोष्ट आहे. परंतु बाहेरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली ना बाबा, तर चिंता करण्यासारखी गोष्ट आहे. आपलं नशीब आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपलं नशीब आहे आपण संतांच्या भूमीत जन्माला आलो, आणि आपलं नशीब आहे आपण ज्ञानोबा वारकरी संप्रदायामध्ये जन्माला आलो. त्याचं कारण असं की वारकरी संप्रदायामध्ये जो संस्कार दिला जातो ना, त्याच संस्काराच्या जीवावरती, त्याच संस्काराच्या मोठेपणावरती तुम्ही मोठे होऊ शकता. तुमच्याकडे किती पैसा याला किंमत नाही, तुमच्याकडे संस्कार किती याला किंमत नाही. या संस्कारासाठी आणि या संस्कारातून कर्म चांगले निघतात, आणि या कर्मामधून जर कर्म चुकले
जर कर्म चुकले तर त्याला फळ सुद्धा तसंच मिळतं बरं का सर. ज्याचं कर्म कसं आहे, ज्याचं कर्म कसं आहे, जैसे ज्याचे कर्म कैसे जगी जीवनाचे तुमच्यापैकी किती लोकांनी ऐकले या म्हणतो का? म्हणू लागा सांगता, म्हणू लागा, म्हणू लागा. वा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्व, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ तुझे ईश्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ तुझे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून तुझ्याच वाटेला सगळं तुझ्या कामाची कोणी किंमत करीत नाही ग. दोन जावा तुम्ही लहान काहीच करीत नाही, मोठीच करते असं म्हणतात का?
बघा तुम्ही हे जजमेंट आहे ना, हे पलीकडे काय वेळ आहे तुम्ही सांगा. कर्म चांगलं ठेवा महाराज, कर्म चांगलं आणि कर्म चांगलं असलं ना तुमच्याकडे, देवाला सुद्धा घ्यायची गरज पडत नाही मला, देवाला सुद्धा घ्यायची गरज पडत नाही. तुमचं कर्म चांगलं पाहिजे. आपली अडचण काय झाली, आपल्याला फक्त माहिती का आपलं कर्म कुचराई, आपल्या कर्मात आपली कुचराई, आणि ह्या कुचराईमुळे अडचण काय होती माहितीये का, की आपल्याला इष्ट गोष्ट मिळत नाही. बरोबर, संसारात दुःख आहे, आपल्याला पाहिजे सुख, सुख आहे परमात्म्यामध्ये, आपण शोधतो संसारात. सापडेल का तुम्ही सांगा, ही गोष्ट सापडेल का? मला सुख जर शोधायचं असेल ना तर तुम्हाला परमार्थ द्यावं लागेल. आणि परमार्थ म्हणजे संसार सोडून यायचं का? नाही, त्याबरोबर म्हणजे असं मी संसारी जीवन वेगळून तरी वेदशास्त्र तरी बाह्याचा या पद्धतीने यावं लागेल आपल्याला. एकदा काय झालं, असं एकदा काय झालं म्हणजे की लोक खुश होतात, काहीतरी गोष्ट सांगणार आता काहीतरी होतात. लोकांना मूळ आवडत नाही. औषध देणं, औषध कडू असतं, पण लहान मुलांना कसं द्यावं लागतं, साखरे मधामध्ये असं द्यायचं. खरं द्यायचं काय, औषध द्यायचं. परंतु अडचण होती कुठं माहितीये का, मला सांगा इंजेक्शन देणारा डॉक्टर जास्त आवडतो, नुसतं छान छान म्हणणारा डॉक्टर जास्त आवडतो. बघा, खरं बोलणारे या व्यासपीठावर खरं बोलणारे माणसं खूप कमी राहिली. कारण ऐकणाऱ्याची मानसिकता खरी राहिली नाही. ऐकणाऱ्याला स्वतःला पाहिजे तेच ऐकावं वाटतंय ना, संसारातल्या गोष्टी ऐकावं वाटतात, संसारातले चुटकुले ऐकावं वाटतात, संसारातलं सगळं ऐकावं वाटतं. असं असंच असतं. एका गावातून वारी झाली होती, वारी. तुमच्या गावातून वारी झाली का? बोला ना. कर्म चांगले पाहिजे, आणि तुम्ही केलेले कर्म तुमच्या बरोबर कसे येतात सांगतो, आणि तुमच्या कर्माचा पाठीराखा तुमचा सद्गुरू, तुमचा देव कसा होतो हे पुढच्या दृष्टांतामधून मी सांगणार आहे. चांगलं वागल्याने, आणि हे सगळं देवाचं आहे, हे सगळं माझ्या सद्गुरूचं आहे, मी फक्त साक्षी भावाने ते करतोय, अशी भूमिका जर धरली तर तुम्ही आयुष्यामध्ये तुमचं सगळं देव कसं करतो याचं उदाहरण तुम्हाला देतो पुढच्या दृष्टांतामध्ये. तुमच्या गावातून वारी जाते का वारी पंढरपूरला? बरं, पंढरपूरला जास्त जाते का साईबाबांकडे जास्त जाते? तिथून जवळ तुमच्या दारातून वाऱ्या कुठं जातात तिथं? पंढरपूरला एकदा जाते, साईबाबाला महिन्यातून एकदा जाते. तुम्हाला मी काय बोलतोय लक्षात येते का? तुमच्या परिसरातून इथून पंढरपूरला वाऱ्या जाते का? एकदा जाते. बाहेर पण साईबाबांची वारी यांच्यासाठी, सुप्रियाताई साईबाबांची वारी या रस्त्यात जात असेल, काय थाटा असतो मला त्या मातम्याचा. तुम्ही सांग, ऐकायचं साईबाबा एक मिनिट आहे का? मग त्या महात्म्याबद्दल बोलत असताना माझे शब्द आपण याच्याकरता पडतात. मला आयुष्यभर न्यूनपण कमीपण स्वतःकडे घेतला. माना की वो फकीर मिजाज है. म्हणून बाई ऐका साईबाबा, तुम्हाला सांगू, एखादा बाप एखादा मुली करता काय मागत असेल, माझ्या दादांनी आता चांगले मागत, चांगले बाबा आहेत ना, त्यांनी साईबाबांकडे काय मागितलं नसेल, परंतु हात जोडून सांगितलं असेल, बाबा माझी एकुलती एक मुलगी हो, तिचं कल्याण झालं पाहिजे. आणि साईबाबांचं पवित्र आहे का, साईबाबांचा महिमा आहे का? साईबाबांनी ती एकुलती एक मुलगी साई भक्ताच्याच मोठीमध्ये घातली, त्याला साईबाबांचं महात्म्य म्हणायचं. ही सामान्य गोष्ट नाही. उगाच कोणाचं कौतुक करणार नाही, उगाच कोणाचं कौतुक करणार नाही. परंतु धनुभाईंना दिवसभरामध्ये आपण एखादी चांगली किंवा वाईट कोणतीही गोष्ट सांगितली ना, त्याचे डोळे दाखवून म्हणतात बाबांचा प्रसाद आहे, माझ्या साईबाबांचा प्रसाद. आणि त्या महात्म्याला मानणार माणूस. आणि लोक गुरुवार म्हणून शिर्डीला येतात, लोक महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा वाढदिवस म्हणून शिर्डीला येतात. परंतु मला सांगायला खूप आनंद होतो, जे माझ्यावरती बंधूवर प्रेम करतात, या गावची जावई धनंजय जाधव जेव्हा आठवण येईल तेव्हा शिर्डीला येतात. तुम्हाला आम्हाला शिर्डीला यावं लागतं, त्यांना शिर्डीला बोलवलं जातं. शिर्डी महाराज काय महात्म आहे, तुम्ही शिर्डीची आरती बघा किती पुढे. साई
रहम नजर करना बच्चों का पालन करना बाबा रहम नजर करना बच्चों का पालन करना. ऐकलं तुम्ही हे सगळं? अशी साईबाबांची दिंडी चालली होती महाराज. साईबाबांची दिंडी फाटात चालली होती महाराज. त्या दिंडीमध्ये एक वयस्कर मंडळी होती बघा. 60-65 वर्षाचे एक आजोबा होते महाराज. ऐका ना, 60-65 वर्षाचे आजोबा जोरात भजन चाललं होतं महाराज. कसं चाललं होतं माहिती का? शिर्डीला कसे जातात महाराज लोक? साईबाबांचं भजन चालू ऐका. शिर्डीला दिंडी निघाली आणि दिंडीचं भजन चालू महाराज. त्या कोलाच्या आजूबाजूने ही दिंडी चालली महाराज शिर्डीला. आणि शिर्डीला कशी चालले महाराज? अरे बोला सगळ्यांनी काय बोलवा चला शिर्डी जायचे. अरे जगाचा भाव बाकी कोण भरभरला नाही. राजाधिराज योगीराज श्रीमंत सद्गुरू सचिदानंद साईनाथ महाराजांच्या सगळे गावा साईबाबांच्या भक्तव्य दिंडीमध्ये आणि दिंडी पुढे पुढे झाली का? पावसाळ्याचे दिवस होते. कोल्हासारखा पवित्र परिवार होता, परिसर होता. रस्त्यामध्ये खड्डा पडलेला होता, खड्ड्यात पाणी साचलेलं होतं. दिंडी अशी पुढे गेली. एक साईबाबांचा भक्त एक 200-400 मीटर मागे राहिला. बरं काय करे खूप गोड ऐका. काय बा माझ्याकडे लक्ष देतो 2-3 मिनिट ऐका.
हृदयाची दान करून ऐका रे. साईबाबांच्या शिर्डीकडे वाटचाल करत असताना एक खड्ड्यात पाणी साचलेलं होतं. बाबांच्या भजनामध्ये तल्लीन होऊन एक बाबांचं भक्त 65-70 वय असेल त्या आजोबाचं, त्याचा पाय खड्ड्यात पडतो. माय ऐका रे, त्याचा पाय खड्ड्यात पडतो. त्या खड्ड्यात पाणी साचलेलं असतं की पाणी त्या शेजारून एक बाई जात असते, एक महिला जात असते, एक माता माऊली जात असते. त्या महिलेच्या अंगावरती त्या माणसाकडनं उडी मारल्यामुळे त्या माणसानं पाय पडल्यामुळे तिच्या अंगावरती तिच्या साडीवरती पाणी उडतं. थोडं बारीक ऐका, कोल्हार तर ऐका. आणि पाणी उडाल्यानंतर एक काही अंतरावरती तिचा मालक मागं चाललेला असतो. त्याला राग येतो. नवी कोरी साडी बायकोची माझ्या, तिच्यावरती पाणी उडवलं या साई भक्ताने. ताट 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 त्याच्या जवळ जातो मायबा आणि जवळ जाऊन त्या साई भक्ताच्या कमरेत लाभ लागतो. 65-70 वर्षाचा आजोबा खाली पडतो महाराज. त्या पाण्याच्या डबक्यात पडल्यानंतर कोण लाखो भोग्यांनी माफा चालू त्याला रक्तभंबाळ तो वारकरी झाला. आणि रक्तभंबाळ झाल्यानंतर तो महाराजांकडे बघत नाही. मायबा काय करे, त्या बाईचा त्या स्त्रीचा मालक त्याला मारतोय ना, तो साई भक्त त्याच्याकडे बघत नाही. तो सावळा बोलतोय आणि आकाशाकडे बोलतोय, बाबा परावया नारी रुक्मिणी समान तुम्ही मानली. भाईचा माईला तुम्ही आईचा दर्जा दिला. तुमच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडं मातृभावाने किंवा बहीण म्हणून बघायची सवय तुम्ही आम्हाला लावली. 65-70 वय झालं माझं. आयुष्याच्या या उतारावरती माझ्यावरती हे लांछन लागलंय ना, त्याच्याकरता रडतोय का. गावातली 4-2 मंडळी मध्ये पडली आणि म्हणले, अहो सावकार जाऊ देव, वारकरी मरण विचारा, बाबांकडे चाललाय ना, बाबांचं भक्त आहे. आता कुणीतरी त्याला असं बाजूला घेतलं, डोळ्यातून अश्रू वाहत आहे. साईराम 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 म्हणून भजन चाललंय. कडकडले दादा देशे कडकडलेल्या डोळ्याने तो फक्त बाबांना आठवतोय. बाबांना आठवलं म्हणतोय, गावातल्या लोकांना खरं खरं वाटत असेल का की मी त्या स्त्रीचा अपमान केला. त्याचा हा विचार चालू असताना ऐका बाबा, ती स्त्री आणि तिचा मालक पुढच्या चौकात असलेल्या त्याच्या घरामध्ये जातात बघा. आणि घरात गेल्यानंतर पाय ओले झालेले, अरे काय करे पाय ओले झाले आणि ओल्या पायाने जिना चढत 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 असताना शेवटच्या पायरीपर्यंत जातो. त्याचा पाय निसटतो, डोक्याच्या बाजूने येतो, खाली येतो आणि गतप्राण होतो आणि शेवटच्या पायरीवरती येऊन डोकं फुटून त्या बाईच्या मालकाचा प्राण झाला. संपूर्ण गावामध्ये आरडाओरडा सुरू होतो. अरे साई भक्तांनी श्राप दिला म्हणून त्या बाईचा मालक मेला. साई बाबांच्या भक्तांनी श्राप दिला म्हणून त्या बाईचा मालक मेला. संपूर्ण गाव त्या साई भक्ताच्या समोर गोळा होतं आणि त्याला प्रश्न विचारू लागतं, बाबा मगाशी तुम्हाला ज्यांनी मारलं ना, तो त्याच्या घरात गतप्राण झाला, त्याचा जीव गेला, तुम्ही श्राप दिला ना त्याला. त्या साई भक्ताने दिलेलं उत्तर तुमच्या काळजात करून घ्या बाबा. त्या साई भक्ताने उत्तर काय दिलं माहितीये का, अहो आम्ही त्या परंपरेमध्ये आहोत, आम्ही त्या साईबाबांचे भक्त आहोत ज्यांनी आयुष्यभर लोकांचं उन्हा ऐकून घेतलं, सगळ्यांचे अपराध स्वतःच्या पोटामध्ये घातले आणि जगाला देताना कायम आशीर्वादच दिला. आणि सबका मालिक एक आहे मंत्र त्या साईबाबांनी दिला, त्या परंपरेतले आम्ही आहोत. दिला तर साई भक्त आशीर्वाद देतो, साई भक्त कधी श्राप देत नाही. मग दादा सांगा ना, त्या बाईचा मालक मेला कसा. साई भक्ताचं उत्तर तुमच्या काळजात कोरून द्या मागा. साई भक्तांनी उत्तर दिलं, अरे म्हटला माझ्याकडनं पाणी कोणाच्या अंगावर उडत होतं. आई पाणी कोणाच्या अंगावर उडत होतं बोला ना, तुम्ही बोलल्याशिवाय पुढे जात नाही कार्यक्रम. कोणाच्या अंगावर उडत होतं, बाईच्या अंगावर उडत होतं. राग कोणाला आला, तिच्या मालकाला. कोणाला, तिच्या मालकाला आला. राग कोणाला आला, पाणी उडालं बाईच्या अंगावर. राग कोणाला आला, मालकाला. साई भक्तांनी उत्तर दिलं, अरे
आपल्याला ते सोडून करायचं. तर सर्वस्व त्याच्यावरती सोडता आलं पाहिजे महाराज, सर्वस्व त्याच्यावरती सोडता आलं पाहिजे. आपली अडचण आहे, आपण सर्वस्व त्याच्यावरती सोडू शकत नाही. आणि आपल्या या अडचणीमुळे होतंय काय माहितीये का, आपला विश्वास देवावरती, आपण काय म्हणतो देव आमचं काही करतच नाही, देवाने आमच्यासाठी काही केलंच नाही, काय आमच्या आयुष्यात दुःख. बघा तुम्ही कटकट घालणारे लोक बघा तुम्ही, कधी चांगलं बोलणार नाही, काय त्याच्या डोक्यामध्ये वाईटच, कधी कोणाला चांगलं बोलणार. अशी तुम्ही माणसं बघितलीत का, त्यांना काही सांगायचं वाईटच काढते. माझ्या घराच्या शेजारी आजी राहायची, लोक म्हणते आजी वगैरे नव्हती काय करायला मला. आमचे शेजारी ना 4-5 म्हातारे असे बसायचे बघा, बरं का दादा, म्हणजे 4-5 असे बसायचे, आबा असे 4-5 म्हातारे बसायच्या. आणि मी संध्याकाळी बाहेर निघलो बरं का, आई सुप्रिया ताई, मी आता बाहेर निघलो की बाहेर निघाल्यानंतर मला त्यांनी एक म्हातारी प्रश्न विचारायचे, महाराज तुमचं हॉटेल कसं काय चाललंय. आता माझं हॉटेल नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आता मी म्हणायचं म्हातारा माणसाने कुठं आधी लागतात. मी म्हणायचं आजी एकदम छान चाललं, तुम्ही काय काळजी करू नका. परत दुसऱ्या दिवशी मी बाहेर निघलो की त्या म्हातारीने मला विचारलं, महाराज तुमचं ते गोळ्या बिस्किटाचं दुकान कसं काय चाललंय. आपण माझ्या आजी एकदम ओके चाललंय. परत तिसऱ्या दिवशी मी मला विचारायचं, महाराज तुमचं गॅरेज कसं काय चाललंय. बघा आपण म्हणायचं आजी एकदम छान चाललंय, काय काळजी करू नका. मी प्रत्येक गोष्टीला हा 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 म्हणत काळजी केलं. हे मी आणि आमची शेखर गुरुजी आम्ही दोघं जण घरातून बाहेर निघलो. मला सांगितलं, महाराज तुमचं ते मेडिकल कसं काय चाललंय. यापुढे एकदम छान चाललंय, आधी काहीच अडचण नाही. मला शेखर महाराज म्हणले, अहो महाराज तुम्ही हे धंदा कधीपासून चालू केला. मी म्हणलं कुठं त्या म्हातारीच्या नादी लागला, मला रोज एक नवीन धंदा टाकून दिली. म्हणलं तिला आपण हा विचारायचं, तिच्या कुठं नादी लागायचं. म्हणलं म्हातारीसाठी कोणती नाटी झाली, येड लागतं म्हणलं त्या म्हातारीला, येड माणसाला कुठं नाद लागते का. मी असं शेखर महाराजांना सांगेपर्यंत ती म्हातारी तिच्या मैत्रिणीला सांगत होती, म्हणलं ना तुला महाराजांना येड लागले, काही विचारत नाही, हाच म्हणतोय. माझं डोकंच बंद पडलं होतं, मी याला कधी येईल. त्याच्यामुळे तुम्ही लय लोकांचे हात मिसळायचे भावनेत पडू नका. तुमचं स्टँड ठेवा, तुमचा स्टँड ठेवा. आणि आपल्याकडे जर स्टँड नसेल महाराज, तुम्ही जर मला सांगा आई काल्या कीर्तनावरती काय असतं, मडकं बांधतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, शिंक काय म्हणतात, शिंक वरती बांधतात. शिंके बांधी गेले तुरी मी होतो तिघांची निवडी. सांप्रदायिक मंडळी आहेत काय म्हणतात त्याला, शिंक म्हणतात, वरती बांधतात त्याला. जोपर्यंत वरती तोवर शिंक. आणि हातात धरल्यानंतर काय म्हणतात त्याला, बोला ना, ते जास्त नाही ते, पण हातात धरल्यानंतर अंत्यविधीची वेळेस त्याला मडक्याला काय म्हणतात, शिकायला म्हणतात. जोपर्यंत वरती होता, जोपर्यंत देवाच्या नावाने टाकलेला होता, तोपर्यंत किंमत होती. 2 तासात त्याला फोडणार होते, परंतु मानाने फोडणार होते. कसे मानाने फोडणार होते. आणि जेव्हा एखाद्याच्या हातातला झाला ना, जेव्हा एखाद्याच्या हातातली भावली झालात ना, तेव्हा त्याची किंमत कमी झाली. म्हणून कोणाच्या हातातलं होऊ नका, देवाच्या हातातलं व्हा. उदाहरण झाल्याशिवाय आपण ठरवलं पाहिजे महाराज आपण काय. मला सांगा तुमच्या गावामध्ये, आपण तिथल्या गावामध्ये पाण्याची बाटली किती मिळते, 20 रुपये बरोबर. भैया 30 बाटली जर एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये गेलं तर कितीला मिळते, 200 रुपयाला मिळते. एअरपोर्टला गेल्यानंतर 300 रुपयाला मिळते. बाहेरच्या देशात गेल्यानंतर 500 रुपयाला मिळते. 1 लिटर पाणी तेच आहे, पण किंमत अहो तुम्ही कोणासोबत आहात याला खूप मोठी किंमत आहे. तुम्ही वेड्या लोकांच्या संगतीत आहात की तुम्ही महात्म्याच्या संगतीत आहात, याला खूप मोठी किंमत आहे. नुसती गळ्यात माळ घालते ना महाराज, नुसती गळ्यात माळ, तरी पण गावातल्या 90% लोकांपेक्षा तुम्हाला वेळ समजलं असेल. लोक वाकून जय हरी म्हणतात, वाकून रामकृष्ण हरी म्हणतात. त्या भूमिकेवर काय आपण कधी येणार आहोत काय, आपल्याला नेमकं पाहिजे काय, आपल्याला नेमकं करायचंय काय. आणि ह्या भूमिकेवरती जर आपण आलो नाही तर मला तुमच्यापेक्षा किंवा तुमच्या आमच्यापेक्षा आणि रस्त्याने चालणाऱ्या 4 पायाच्या आता बोललं गाव वगैरे, पण काय फरक नाही हो मला, काय फरक नाही. कारण भय निद्रा मृत्यूना हा सर्व योगी समसमान. काय नाही, तेही सांगतात आपणही करतो, तेही मानतात आपणही म्हणतो, त्यांचाही लेकरं होतात आपल्यालाही लेकरं होतात, त्यांचाही संसार चालू आहे आपलाही संसार चालू आहे, त्यांचा उघड्यावर चालू आहे आपल्या घरात चालू आहे, याच्या पलीकडे काय नाही. पण मला तुम्ही सांगा तुमच्या गावात तुमचं गोठ येते, म्हैस हसताना बघितली काय तुम्ही कधी, हसते का कधी म्हैस हसत असते का, अरे ऐका ना, म्हैस हसत असते का, हसत नसते ती कोण असती,
अरे बोला ना. म्हैस असते का? नाही. म्हैस माळ घालते का? म्हैस शिंदे झाली. मी म्हशीबद्दल बोलतोय. गोठ्यात जाते का? बरची जात नसते ती. तुम्ही सांगितलं म्हैस असते. हा म्हैस कोण असते? तुला घरी लहान ना तुझ्या आई बाळके बोलून तुला ऐका ऐका छान छान चला तुला चला खरंच. जगात कितीही एखाद्या पुरुषामध्ये निष्ठुरता असते, कितीही निष्ठुर असते. शक्यतो पुरुष घरात कठीण किती पुरुष हृदय बाहेर. पुरुष कितीही कठीण असला, कितीही परमार्थिक असला, नास्तिक असला, तरी पण त्याची एक मजबुरी असते बघा. घरात सगळ्यांबरोबर भांडण करतो, सगळ्यांबरोबर भांडण जरी झालं त्याचं, आईचं ऐकणार नाही, बायकोचं ऐकणार नाही, बापाचं ऐकणार नाही, पत्नीचं ऐकणार नाही, कोणाचंच ऐकणार नाही. घरात भांडण व्हावं आणि भांडण होऊन राग त्यांनी चप्पल घालून बाहेर निघावं आणि 4-5 वर्षाच्या मुलीने पायाला मिठी मारावी. बाबा जेवण करून जावं नका कशी. अहो दगडाच्या द्यायचा बाप असला ना तरी पण त्या मुलीचा हट्ट मोडू शकत नाही. एका मुलगी बाप सांगतो तुम्हाला पुढची बरोबर काय. आणि हिमालय एवढा बाप होता, हिमालय एवढा पार्वतीचा. विदेह अवस्थेतील जनक होता रे जनक, सीतामाईचा बाप. आणि या सीतामाईचा बाप जेव्हा सीतामाईला वाट लावायची वेळ आली ना तेव्हा खाली उठून रडलेला बाप म्हणायचा. जगात किती गरीब बाप असला का, किती गरीब, तरी तो 2 तास श्रीमंत होतो. 2 ऐकरे तुमच्यासाठी सांगताय का? किती गरीब बाप असल्या जगात 2 तास श्रीमंत होतो. एकदा मुलगी झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा मुलीला वाट लावताना जगातला बाप कितीही गरीब असू द्या परंतु तो 2 तास श्रीमंत होतो. मुलगी जन्माला आली ना, पूर्वीचा काळ होता माहिती. पूर्वीचा जर मुलगी झाली ना, आजूबाजूचे म्हातारे माणसं म्हणायचे मुलगा व्हायला पाहिजे होता. असंच होतं नाही, पूर्वीचं काय असंच होतं ना, मुलगा व्हायला पाहिजे होता. एक वेळ जिच्या पोटी जन्म घेतला का ती सुद्धा म्हणती मुलगा व्हायला पाहिजे होता. पण जगात एकच व्यक्ती अशी असते की काय म्हणत असते. म्हणून भैया काय म्हणतो माहितीये का, तिचा बाप काय म्हणतो माहितीये का, त्या जन्माच्या मुलीचा, अरे तुम्हाला कळत नाही रे, तुम्ही सगळे वेडे आहात, मी नेल्यानंतर खरं खरं रडणारं जगात कोणीतरी आलं असं म्हणतो त्याला बाप म्हणतात. मुलगी लग्नामध्ये मुलीचा बाप कसा बोलला तुम्हाला सांगू का? लग्नामध्ये मुलीचा बाप ऐका रे. आता आमचे चांगले बाबा दादा जेव्हा आमच्या सुप्रेमीचं लग्न असेल ना, तुम्ही तुमचं आठवण आलं, तुमचं आठवण. सहजासहजी न रडणारे असतात पुरुष मंडळी. सगळ्या गावाच्या पाया पडला जातो महाराज, सगळ्या गावाच्या पाया पडतो तो बाप. बँडवाल्याच्या पाया पडतो, मांडवावाल्याच्या पाया पडतो, आचार्याच्या पाया पडतो, सगळ्यांच्या पायावरती डोकं ठेवतो. अख्ख्या मांडवा दिवसभर सगळ्यांना जीव घालतो. संध्याकाळच्या वेळेला जेव्हा आता काळजाचा तुकडा लोकांच्या हातात द्यायचा ना, आज मला जगात कोणताही बाप असतो, कोणताही बाप, ती मुलगी जेव्हा वाट लावायची असते ना, पकड़ते तूने चलना सिखाया था, दहली जोशी है पार लड़ा देना, बाबा मैं तेरी मलिका टुकड़ा हूँ तेरे दिल का, दहली जोशी है पार लड़ा देना. संध्याकाळची वेळ व्हावी, दिवसभर पहाडासारखं उभा असलेला बाप तर आपलं गाव त्याला काय म्हणतो माहिती का, पाटील लय खर्च केला लेकीच्या लग्नात, काय म्हणतो माहितीये का, दादा 2 रुपयाचं कर्ज माझ्या डोक्यावर झालं पण
माझी दिली सुखात आहे. बाप म्हणायचं आठवडे आपला काही मुलगी वाट लावायची ना, तू बाप कोण म्हणतो दादा की लेख जेव्हा देवच सोडतात माझं देवच सोडल्यानंतर एवढ्या हजारो लोकांमध्ये बघत असते की माझा बाप कुठे आहे. जेव्हा त्यांची दृष्टादृष्ट होती एकमेकांची ना, त्याला आवाज फाटतो त्या बापासाठी, आवाज फाटतो मला, आवाज फाटतो. त्या बापाचा कंठ दाखवून येतो बघ कसं दाखवून आल्यानंतर तो कंठ काय होतो ऐका, लहानपणापासून त्या मुलीचा प्रत्येक हट्ट पुरवला. तिला काय हवं नव्हतं बघितलं. बाळगोई म्हणायची मुलीचे एवढे लाड चांगले नाही, तरी सुद्धा तो बाप म्हणायचा आता एक दिवस सोडून जाणार आहे आपली दिली आपल्याला, म्हणून तिचे आई परत असताना सुद्धा हट्ट पुरवतो त्याला बाप म्हणायचं. आयुष्यामध्ये सुख आले आणि ज्या दिवशी माहेरातून ते गेले ना त्या दिवशी तुमच्या आयुष्याचा दुष्काळ सुरू झाला. बघा एकदा तरी तुमची पिशवी मला सांगा तुमच्या आई असेपर्यंत मोठी आई लाव त्याच्यात पूर्ण तरी देईल, लोणच्याची एखादी बंदी तरी देईल, पापड्या तरी देईल. याला माय म्हणायचं ना आईला, तो बाप आहे ना, तो मुलगा सांगतो दादा दिदीला बस स्टँड पर्यंत सोडून या. बस स्टँडवरती तो बाप नागमालाकडेला घेतो, गाडीची वाट बघत असतो. आणि दादा जशी गाडी येते ना उपरीच्या खिशात हात घालतो. वर्षभर साठवलेले 200-300 रुपये कमी हातात म्हणजे आता एवढंच येतं. आता तुझा बाप गरीब झाला, आता माझ्याकडे एवढंच आहे. मुलगी काय करते माहिती काय तर अजून 200 लागते आणि बापाच्या खिशात घालते. म्हणते दादा तुम्हाला राहू द्या, औषधं पाण्याला लागते. त्याला बाप म्हणायचं राहते ना, बाप म्हणजे जेव्हा तुला निरोप येतो ना सर
आणि पूर्वीच्या काळात जरूर घ्यायचा. एखादी व्यक्ती गेली ना तिच्या मुलीला आणायला बैलगाडी जायची. त्याला बैलगाडी कोणतरी गाडी बांधायचा आणि तिथे गेल्यानंतर तुला सांगायचं ते तुझ्या बापाचं लई दूध ते आवडलं होतं. आता आजोबाच्या कपड्याची ती लेख निघायची. बैलगाडी वाल्याच्या गाडीत बसली ना तिला असं वाटायचं की आता पक्षाच्या वेगाने जावं. माझ्या बापाला काय झालं बघावं ना. कारण ती गर्दी बघितली ना आतमध्ये बापाचं फ्रीज पडलेलं आहे. सावलीवरती येऊन हायवे करून रडते म्हणते दादा बघा ना तुमची चिठ्ठी आली होता. माझ्याकडे एकदा डोळे येऊन बघा ना. असं म्हणणारी कोण असते एक जेव्हा वाटत असते ना विधेय अवस्थेतील जनकाला जेव्हा स्वर्गातले देव म्हणाले ना अहो जनकजी तुम्ही विधेय अवस्थेतील आहात. आयुष्यात तुम्ही कोणत्याच प्रसंगात रडले नाही. आज तुमच्या डोळ्याला पाणी का आलं जेव्हा जानकीला वाटत आलं होते. ते जनकाने सांगितलं स्वर्गातल्या देवांना तुम्ही पृथ्वीवरती जन्म घ्या. एका मुलीला जन्म द्या आणि त्या मुलीचं कन्यादान करत असताना रडू नका लागू. मग मी तुम्हाला खऱ्या अर्थाने देव म्हणेल. जगात काय असं नसतं जो काळजाचा तुकडा ज्याला म्हणतो ना तो जेव्हा लोकांच्या हातात द्यायची जी भावना असेल ना काय महाराज किती मोठं पुण्य लागत असं महाराज. आणि लोकांनी त्याला कन्यादानाचं नाव दिलं. कन्यादानाचं नाव दिलं बघा ना तुम्ही आई आदल्या दिवशी तुमचं लग्न झालं आणि तुम्ही इथे जातीला झाले ना आदल्या दिवशीपर्यंत समजा तुम्ही चहा पिल्या आणि ती कपशी जर जागेवरती फुली तर आई काय म्हणायची माहिती का सासरला गेल्यानंतर म्हणते तुझ्या आई तुझे शिकवलं असंच होतं ना. आणि इथे जातीला तर लेख आली आणि चहा पिली ती जर रोखून बेसिक मध्ये व्हायला लागली ना तर आई पटकन पुढे येते आणि पुढे येऊन म्हणते तिथे खूपच मी होते. असंच आहे ना असंच आहे ना. आईला आईला ती विचारते आई असं का गं काल परवा जेव्हा मी कपशी धुतली नव्हती तर मला म्हटली धुवून आणि धुवून घे. आई तुला म्हणते तिथे आता तू आमची नाही राहिली का आता तू लोकांची झाली. अरे काय भावना असं मला त्या आईची त्या बापाची. आणि स्वतःच्या कानाचा तुकडा काढून द्यायचा आहे त्याला. तुम्ही काल परवापासून टीव्ही लागताय सगळे काल परवापासून. एका क्रूर मानसिकतेचा माणूस त्याला 7 किलो चांदी घेतली 51 तोले सोनं घेतलं फॉर्च्युनर गाडी घेतली आणि एवढं करून त्या लेकराला आत्महत्या करायला लावली. महाराज काय काळाचे लोक असते एकेपेक्षा रावण परवडलं. अहो त्रेता युगातल्या गिधाडाला कळत होतं की माता माऊलींची आबरू राखली पाहिजे. सीतामाईची आबरू राखता राखता गिधाडाच्या योनीमध्ये जन्माला आलेल्या एका पक्षाने स्वतःचा देह दिला आणि आज कलियुगामध्ये माणसं गिधाडासारखी वागायला लागले. आपण कुठेतरी सुधारणा करावं केल्या बघा. 4 दिवसापासून 3-4 दिवसापासून आपण या गोष्टी बघतो. काय पाप केलं होतं त्या लेकीने मला तुम्ही सांगा. काही स्वप्न बघितलं नसते त्या बापाने.
अहो त्या बापाने स्वतःची जमीन विकावी आणि तिच्या नवऱ्याचे हट्ट पूर्ण करावे आणि एवढं करून तिला जर आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारावा लागत असेल तर तुम्हाला आम्हाला समाज म्हणून माणूस म्हणून करण्याचा अधिकार आहे का याची कुठेतरी जाणीव होईल. थोडस विषयात होईपर्यंत या विषयावरती बोललं पाहिजे. आई तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही तुमच्या मुलीला समजून सांगता ना. माझ्या सगळ्यात ताईला इथं तुम्हाला विनंती आहे, तुमचा भाऊ जेव्हा तुम्हाला राखी पौर्णिमेला भाऊबीजेला बोलतो ना त्याला दादा मला काही देऊ नको, मग माझ्याकडे ज्या नजरेने बघतो त्या नजरेने जगातल्या प्रत्येक मुलीकडे बघ एवढंच मागा महाराज, याच्या पलीकडे तुमच्या भावाला काय मागतो. तुमची मुलगी जेव्हा बाहेर जाते ना तिथे तुझं पाया पडतो का माझ्या जीवनाचे असं सगळ्यांच्या नातं मावल्यांच्या पाया पडतो मी तुम्हाला. अरे तुम्हाला जर ठरवून लग्न करायचं असेल, अरेंज मॅरेज करायचं असेल तर त्याची नोकरी बघता, घर बघता, खानदान बघता, मामा बघता, प्रॉपर्टी बघता, बंगला बघता, बँक बॅलन्स बघता, शेती बघता, सगळं बघता. आणि पळून जायला तुम्हाला गॅरेजवर सुद्धा चालतो, लाज नाही वाटत का आपल्याला? त्याचं खानदान बघता का त्यावेळेस? त्याचे मामा बघता का? त्याची शेती बघता का त्यावेळेस? ज्या बापाची मुलगी पळून गेली ना त्या बापाची काय अवस्था येतं बघा समाजामध्ये. लहानचा मोठं तुम्हाला काळजाचा तुकडा म्हणून केला आणि नालायकपणासारखा आपण याचा त्याचा हात धरून जाणं हे कितपत योग्य तुम्हाला मला समजलं पाहिजे. माफ करा, मी तुमच्या मुलासारख्या तुमच्या भावासारख्या माझा बोलायचा अधिकार आहे की नाही मला माहित नाही, परंतु जेव्हा जेव्हा एखादी घटना अशी घडते ना तेव्हा तेव्हा तळ पायाच्या मस्तकाला याच्या करता जाते. काय देत नाही मग तुम्हाला लहानपणापासून तुम्हाला काय तुमची कोण कौतुक करत नाही. त्याची चूक झाली का तुम्हाला कॉलेजला घातलं, त्याची चूक झाली का तुम्हाला नोकरी दिली, त्याची चूक झाली का त्यांनी तुम्हाला मोबाईल घेऊन दिला, त्याची चूक झाली का त्यांनी सगळे लाभ तुमच्या पोटली. चूक आहे का बापाची? आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून तुम्ही याचा त्याचा हात करून पळून जाता का? एकदा त्या बापाची मानसिकता बघा, त्या आईची मानसिकता बघा. खचतो महाराज 5 वर्ष आयुष्य कमी होतं त्या बापाचं आणि एवढं करून सुद्धा आता ती परवाची घटना घडली ना पुण्यामध्ये, भैया ती लो मॅरेज होतं आणि लो मॅरेज असून सुद्धा तिला आत्महत्या करावी लागली. बापाच्या आईच्या म्हणण्यानुसार जर लग्न केलं असतं ही गोष्ट बोलली असते का? या गोष्टीचा आपल्या तरी विचार होणार आहे की नाही? साधू संतांच्या संत सावकार महाराजांचं नाव आपण घ्यायचं, ज्ञानोबा तुकोबाचं नाव घ्यायचं, साईबाबांचं नाव घ्यायचं आणि वागणुकीत मात्र ते उतरले नाही तर खऱ्या अर्थाने विचार करावा लागेल. आपल्याला माणूस म्हणून जगायचा अधिकार आहे का? आपण स्वतःला माणूस का म्हणावं हा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. नातेसंबंध सांभाळले पाहिजे, नातेसंबंध आपण मोठे केले पाहिजे. आपल्या जवळच्या माणसाला, प्रेमाच्या माणसाला आपण सांभाळलं पाहिजे. अहो लोक वर घेऊन सांगतात 15 वर्ष झाले म्हणजे मी भावाच्या दारात गेलो नाही. या गोष्टीची वास्तविक लाज वाटली पाहिजे. ती गोष्ट आपण अभिमानाने मिळवतो. 25 वर्ष झाले म्हणजे मी बहिणीच्या दारात गेलो नाही. या गोष्टीची लाज वाटली पाहिजे, त्याचा अभिमान वाटला नाही पाहिजे. जगामध्ये 2 भावांचं नातं सांगत असताना रामाचं आणि लक्ष्मणाचं उदाहरण दिलं जातं, परंतु त्या रामाच्या आणि लक्ष्मणाचं उदाहरण ऐकत असताना आपण एक गोष्ट विचारतो की ते सख्खे भाऊ नव्हते, सावत्र भाऊ होते. राम लक्ष्मण एका भाईच्या पोटी जन्माला आलेले नव्हते, परंतु जगात भावाभावांचं नातं सर्वोच्च मानाला कोणतं सांगितलं जातं तर ते राम लक्ष्मणाचं सांगितलं जातं. आणि ते सख्खे नव्हते, ते सावत्र असून एकमेकांसाठी इतका जीव देऊ शकत होते. आपण तर सख्य आहोत ना दादा? मला तुम्ही सांगा, पती पत्नीचं नातं सांगत असताना रामाचं सीतेचं नातं सांगितलं जातं. वनवास मुळात दिला रामाला होता, वनवास मुळात दिला रामाला होता, परंतु सीतेने तिच्या मागे गेली कारण बाकी धर्माचं पालन करायचं. इतका मोठा अन्याय आपल्यावरती झालेला नाही ना? काय घरात झंझट गिरकर घालायचं काय कारण आहे का? बरं भैया प्रत्येक स्त्रीचं एकच म्हणणं असतं. प्रत्येक माझा आवाज येतो तुम्हाला मागे? दादा माझा आवाज येतो? हो ते दोघं गप्पा मारतो तुम्ही, आवाज येतो माझा? ऐका ना, तुमची पत्नी कायम एकच गोष्ट म्हणत असते, एकच गोष्ट म्हणत होते, मी होते म्हणून. बोला ना, आता नाही बोलायच्या, आता बोलायच्या. बरी हे बी बोला ना. त्यांना मी म्हणलं ना की तुमची पत्नी किती ती बघत होते, ती बघितली का नाही? ती नसती बघत माझं नाही असं काय मी होते म्हणून. मला तुम्हाला स्त्रियांना सगळ्यांना माझा पायावरती हात घेऊन दंड होते आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला सगळ्या सासवांना सगळ्या सोनांना एक गोष्ट सांगायची. हे जे नाही हेरले बघायला जात असतो, यांच्या कामावरती जायचं असतं,
कर्ज असतं, हप्ते असतात, भाऊबंदी असते, देणं घेणं असतं, कामावर सुद्धा अनेक आडी अडचणी यांच्याकडे असतात. घरी आले ना घरी किंवा आल्या सुरू करीत लागलं. घरात पाय दारात पाय तुझी बायको असं म्हणली, तिने मला चहाच काय दिला, माझ्या चहा साखरच कमी टाकली, पडले असं चमच्यावर घे तुझं तुझं साधी गोष्ट आहे ना. आणि ज्या पत्नी त्या विषयात काही झोपायला गेलं का, आज तुमच्या आई तसंच म्हणली, तिने मला डोळं सांगलं, बापाचं नाव घेतलं, आईचंच नाव घेतलं, आणि थोडंसं समजून घ्यायला. आणि नाती अशी नाही टिकवायची, कशी टिकवायची मला तुम्ही सांगा. तुमच्या आमच्या नाती कशी टिकणार आहे? आपण जर कायम भेवेदारच करत राहिलो, आपण जर तुझं माझंच करत राहिलो, तर तुमच्या आमच्या नाती टिकणार आहेत का? साध्या साध्या गोष्टीवर भांडणं, साध्या साध्या गोष्टीवर तुझं माझं हे किती दिवस चालणार आहे? हे ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी आपल्याला खऱ्या अर्थाने परमार्थिक म्हणवायचा. आणि संत साईबाबा असतील, ज्ञानोबा तुकोबा असतील, ज्यांचं म्हणवण्याचा अधिकार आपल्याला. आणि ज्या दिवशी आपण हे शिकू ना, घराघरात भावाभावात गावागावामध्ये जोपर्यंत एक राहिलं महाराज, तोपर्यंत तुमचं आमचं उत्तर शिकू. त्याचं कारण रावणाच्या विरोधात त्याचा सख्खा भाऊ विभीषण केल्यानंतर सोन्याची लंका सुद्धा जळाली महाराज, आणि त्या रावणाला सुद्धा धारातीर्थी पडावं लागलं. सगळे म्हटले की सीतामाईचं हरण केलं म्हणून तो धारातीर्थी पडला आहे का? फक्त सीतामाईचं हरण केलं म्हणून धारातीर्थी पडला नाही, त्याचा सख्खा भाऊ त्याच्या विरोधात केला म्हणून धारातीर्थी पडला. भावाभावाची एकी राहिली पाहिजे, भावा बहिणीची एकी राहिली पाहिजे, जावाभावाची एकी राहिली पाहिजे. आणि हीच एकी तुम्हाला पुढे हीच एकी तुम्हाला. आपण ज्या कुळात जन्माला आलो ना, ऐका, आपण ज्या कुळात जन्माला आलो ना, आपले चांगले बाबाच्या कुळात जन्माला आले ना, आपण संत सावता महाराजांच्या कुळामध्ये जन्माची मंडळी आलो आपण. त्यांची एक कन्या होती महाराज, तिचं नाव नागू होतं. आणि त्या नागू नावाच्या मुलीला ऐका, खूप गोड प्रसंग आहे महाराज. आपल्या सगळ्यांना आतापर्यंत एक गोष्ट माहिती आहे की सावता जगातल्या, भारतातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या दिंड्या आपापल्या गावापासून पंढरपूर पर्यंत जातात, परंतु पंढरपूर मधून एकमेव दिंडी असे की पंढरपूर मधून निघते आणि आरडला सावता महाराजांच्या गावामध्ये येऊन थांबते. त्याला सावता महाराज म्हणतात. आपल्या सगळ्याला माहिती आहे की पंढरपूरचा विठ्ठल सावता महाराजांच्या शेतामध्ये आला होता, पण कशासाठी आला होता? सावता महाराजांच्या शेतामध्ये तो आला होता कारण नागूने हट्ट धरला होता. सावता बाबांच्या मुलीचं नाव नागू होतं. नागूने हट्ट धरला होता की बाबा मला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. त्या दर्शन करता त्या नागूसाठी जो आला होता मला पंढरपूरचं विठ्ठल म्हणायचं. इतक्या समर्थ परंपरेमधून तुम्ही आम्ही आलो. आणि या परंपरेला जर आपण बाधा करणार असलो, मला सांगा, तुमच्या शिर्डीमध्ये साईबाबा आहेत ना, साईबाबा कोणामुळे शिर्डीत राहिलो? साईबाबा शिर्डीमध्ये राहण्याचं मुख्य कारण म्हणजे बाईजामातेने त्यांना मानलेला मुलगा. माहिती तुम्हाला सगळ्याला बाईजामाता माहिती, तुम्ही ऐकलं असेल, साई चरित्र वाचलं असेल, बरोबर या. ते बाईजामाताला बाबा काय म्हणायचे माहिती का? बाईजामा हा बाबा, बाईजामा मला भूक लागली ग. आणि भूक लागली म्हणल्यानंतर सगळे हातातले कामं सोडायचे. बाईजामाने स्वयंपाक करायचा, अगोदर बाबांना जीव घालायचं आणि नंतर स्वतः जेवायचं. ऐका, त्या बाईजामाईचं किती प्रेम होतं माहिती बाबांवरती. दिवसभरात 10-15 किलोमीटर डोक्यावरती ती भाकरीचं गडबड घ्यायची आणि बाबांना शोधायची. शिर्डीत विचारत चालायची, खंडोबाच्या मंदिरापाशी विचारायचे, हे बाबाला बघितलं का रे? ओ ताई, बाबाला बघितलं का हो? असं म्हणत जिथं बाबा बाबांपर्यंत जाणार, बाबांना जीव घालणार, आणि बाबांना जीव घातल्यानंतर मग स्वतः जेवणार. याला बाईजाबाई म्हणायचं. हे प्रेम कुठंतरी बाबांच्या शिर्डीत राहण्याला कारणीभूत ठरलं मला. तर तिच्या प्रेमाचे उतराई बाबा कसे झाले माहिती का दादा? तिच्या प्रेमाचे उतराई कसे झाले? बाईजाबाईची शेवटचा काळ जेव्हा जवळ आला, बाईजाबाईने साईबाबांच्या पायावरती डोकं ठेवलं, साईबाबांच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवल्यानंतर बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. बाईजामा, हा आई तुझी शेवटची इच्छा सांगते का ग? बाबांनी विचारलं का? ती म्हणाली, बाबा म्हणजे तात्याला तेवढं सांभाळावं. बाईजाबाईच्या मुलाचं नाव तात्या होतं, म्हणजे तात्याला तेवढं सांभाळावं. साईबाबांनी तो शब्द लक्षात ठेवला महाराज.
असं सांगितलं जातं की जेव्हा तात्याचा मृत्यू जवळ आला होता तेव्हा त्याच्या बदल्यात स्वतःचा देह साईबाबांनी दिला. त्या दिवशी समाधी घेतली. ही भाकरीची किंमत जर कोणी बोलली असेल, ही ममतेची किंमत जर कोणी बोलली असेल, स्वतःचा देह देऊन बाबांना विचारलं, बाबा अहो तात्याऐवजी तुम्ही देह का दिला? बाबा म्हणले, अरे हा देह तिच्या भाकरीवरती पोचलाय, तिच्या भाकरीचं ऋण व्यक्त करण्याकरता माझा देह दिलाय. आणि या परंपरेतून तुम्ही आलो. आणि ही जी आईची आणि मुलाची जे नातं आहे ना, बघा तुम्ही, मुलाला म्हणजे मुलगी बापाची लाडकी आणि मुलगा आईचा लाडका. असं जर मुलगी कोणाची लाडकी? तुम्ही तिला खवळता, कपडे चांगले घाल, छोटे कपडे घालू नकोस, स्वयंपाक शिक, भांडे घासायचं तर शिक, असंच म्हणता ना. आणि जेव्हा तिला करायचं नसतं ना, की पटकन बापाच्या मागे जाऊन बघती, पप्पा आईला सांगा ना मला भांडे घासायला. ती बाप काय म्हणतो माहिती का? भांड्यावरी बाई लाव, माझ्या लेकीला भांडे घासायला लावायची नाही, बाप म्हणायचं महाराजाला. ऐका, गरीब आणि मुलाला काही मागायचं असू द्या, डायरेक्ट बापाला मागतो, काही मागतो बोला ना. आईला सांगतो शाळेत फी भरायची, आईला सांगतो मला नवीन कुठं घ्यायचे, आईला सांगतो बाबांना सांग ना मला पैसे दे, मला नवीन पॅन्ट घ्यायची, मला नवीन शर्ट घ्यायचं. आईला सांगतो आई म्हणायचं जातं. आई मुलाचं नातं अत्यंत गोड म्हणाला, अत्यंत गोड. इतकं गोड साईबाबांनी जर साईबाबांनी आईच्या मला वेळ सांगतो किती वाजता सांगतो चुकत आहे मला सांगायला सांगतो भैया 10 मिनिटाचं. एक गरीब आई आणि गरीब मुलगा, 4-5 वर्षाचा मुलगा होता, 4-5 वर्षाचा, आणि गरीब आई होती. पतीचं तारुण्याचं निधन झालेलं, त्या लहान मुलाला लहानचं मोठं करत असताना शेतामध्ये गावाला कष्ट करायचे आणि त्या लेकराला लहानचं मोठं करायचं, असा संसार चाललेला होता. मला का आई तुम्ही मोठे कधी झाले हो? भैया तुम्ही मोठे कधी झालं? तुम्ही ऐका सगळे, आता तुम्ही मोठे कधी झाले हो? बोला. तुम्ही मोठे 20 वर्षाचे झाल्यानंतर झाले, 30, 40, 50, किती वय झाल्यानंतर तुम्ही मोठे झाले सांगा? बोला ना. मोठे कधी झाले सांगू तुम्हाला एका शब्दात? ज्या दिवशी तुमची आई गेली, ज्या दिवशी तुमचा बाप गेला ना, त्या दिवशी तुम्ही मोठे झाले मला. कारण आता सांभाळून घेणार तुम्ही राहिलं. गरीब मुलगी, मुलगा आणि गरीब त्याची आई अशी एका खेडेगावामध्ये राहत होते. गावात यात्रा होती आणि यात्रेत लहान मुलांना खूप उत्सुकता असते. मला ते मुलगा काय म्हणायचं माहिती? आई मला यात्रा बघायची नाही. 1 महिन्यापासून आधी टुमणं लावलं होतं, आई मला यात्रा बघायची. आई का खूप गोड. कारण एवढा दृष्टांत शेवटचं सांगणार, याच्यानंतर मी सेवेला पूर्ण करणार आहे का? आई मला यात्रा बघायची का? ती आई सांगायची गरीबी वाईट महाराज, खूप वाईट, सगळ्यांच्या वाटेला काही यावं, लहानपणी गरिबी येऊ नये. आयुष्यात सगळ्यात मोठा दुःखाचा क्षण कोणता तुम्हाला सांगू? लहानपणी एखाद्या लेकराची आई जाऊ नये, तरुणपणात एखाद्याचा जोडीदार जाऊ नये, आणि म्हातारपणी तुमचा लेख जाऊ नये. याच्यापेक्षा मोठं दुःख काहीच नाही. मला सांगा ना तुम्ही, आता या आमच्या अलकाताई आहे ना, आतापर्यंत जोडीदार होता महाराज, वर्षभरापूर्वीपर्यंत जोडीदार होता. सुखदुःख सांगायला घरात कोणीतरी होतं, काही दुखलं सांगायला कोणीतरी जवळचं होतं. पण तुम्हाला सांगायला गेलं वर्षभर त्यांचं कसं गेलं बघा. असं वाटत होतं की आता घरात येतील, आता जेवायला लागतील, आता काहीतरी गप्पा मारतील. जेव्हा ह्या गोष्टीला जोडीदार नसतो महाराज, याच्यापेक्षा मोठं दुःख आयुष्यामध्ये. लहान मूल आणि त्याची आई, ते दोघं जण त्या गावामध्ये झोपडीमध्ये राहत होते. गावातली यात्रा होती आणि गावातल्या यात्रेत ते लहान मूल काय म्हणायचं माहिती का? आई मला यात्रा बघायची का? आणि यात्रा बघायची म्हटल्यानंतर ते आई काय म्हणजे माहिती का? हे बघ तू आपल्याकडे पैसे नाही, तू यात्रेत गेल्यानंतर काहीतरी मागणार, माझ्याकडे 1 पैसा सुद्धा नाहीये, आपण यात्रा बघायला नाही जायचं. ते पूर्ण रुसलं महाराज. आई माझ्या वर्गातली सगळी लोक पोरं झालं यात्रा बघायला, आणि मी तुला गेल्यानंतर मला काय म्हणते? मला यात्रा बघायला जायचंय, मला माहिती नाही बाहेर काय करे. तो लाईट तुझी शपथ घेऊन जातो, मी काहीच नाही मागणार, मला फक्त यात्रा बघायला नाही. गरीबी आठवा दादा, ज्याची लहानपणी गरीबी होती ना, त्याने आठवा. आणि त्या गरीब लेकराला आई मध्ये बघ, तिथं जर काय मागितलं तर तू बघ. आई
आई खरंच काय नाही वाटणार ग. शेवटी लेकरूस ते यात्रा बघायला गेलं. यात्रा बघितल्यानंतर यात्रेत त्यांनी फुगा बघितला माय ऐका. आणि फुगा बघितल्यानंतर ते एका फुग्याकडे बघायचं, आईकडे बघायचं. आई मला फुगा गेला. लेकरूच होता ते 4-5 वर्षाचं. पप्या तुला सांगितलं ना माझ्याकडे पैसे नाही रे. तर खट्टू झालेले लोकांच्या लेकरांच्या हातातलं फुगा बघायचं, लेकरू पुढे चालायचं. पुढे गेल्यानंतर एका मिठाईच्या दुकानामध्ये त्यांनी गुढीशी उभं घेतली ऐका. आणि तात्या गुढीशी उभं घेतलं त्यांनी आईकडे बघायचं. म्हणायचं आई 1 रुपयाची गुढीशी वगैरे गेला ग. लोक म्हणतात खूप खूप लागते. आता गुढीशी गेला. त्यांनी पोराला भरकर ओढलं पुढे घेऊन गेली. तुला सांगितलं कळत नाही का रे माझ्याकडे पैसे नाही म्हणून. पुढे गेल्यानंतर एक शिट्टी घेतली दादा. 10 पैशाची शिट्टी होती. 10 पैशाची. आई तुझ्या शाळेत गेल्यानंतर माझे सगळे मित्र विचारतील तू यात्रा बघायला आला होता का. तर मी यात्रा बघायला आलो होतो याचा प्रोग म्हणून मी 10 पैशाची शिट्टी गेलं माहिती होती. काम करताना खाली बाजून निघाले सांगितलं ना तुला माझ्याकडे पैसे नाही म्हणून. रडायला लागला ना ते बाळा. इतक्या ज्या देवाची यात्रा होती ना त्या देवाची पालखी त्या यात्रेतून जात असताना त्या मायलेकाची ताटातूट होते. महाराज त्या मायलेकाची ताटातूट होती. बाळी काय करे दादा. आणि ताटातूट झाल्यानंतर ते लेकरू शरीर भरून होते. माझ्या आई मला दिसत नाही हो. एक कुणीतरी आणि त्या तात्यांसारखा माणूस जवळ जातो त्याला उचलून घेतो. बाळा रडू नको. काय म्हणतो रे. आता माझी आई हरवली हो. आपण शोधू मला तुझ्या आईला. ऐका दादा ऐका रे. आपण शोधू तुझ्या आईला. तुझ्या आई मिळेपर्यंत तुला फुगा घेऊ का फुगा. लिहून काका मला फुगा नाही पाहिजे हो. मला माझी आई पाहिजे. तुला खायला गुढीशो घेऊ का गुढीशो. मला गुढीशो नाही पाहिजे हो. मला माझी आई पाहिजे. तर तुला एक शिट्टी घेऊ का शिट्टी. काका तुमच्या पाया पडतो. मला काहीच नाही पाहिजे. मला फक्त माझी आई पाहिजे हो. आता आज सगळी सुख आमच्या सुप्रिया ताईच्या पायावरती लोळत घेत आहेत. तुला जर विचारलं ना साईबाबांनी की दिदी तुला आता काय पाहिजे का. बाबा मला जगात आता काहीच नाही पाहिजे हो. एकटं फक्त माझा बाप दिसला पाहिजे. मला एकटं माझा बाप दिसला पाहिजे. आतापर्यंत जे मूळ शिट्टीसाठी गुढीशोसाठी फुग्यासाठी रडत होतं आता ते आईसाठी रडते. महाराज जोपर्यंत जवळ आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. ज्या दिवशी तुमच्यापासून बाजूला जातो ना त्या दिवशी त्याची किंमत कळते. महाराज एका लेकराची आई गेली ना गोठ्यात जाऊन बसलं. गोठ्यात जाऊन गाईकडे बघतं आणि गाईकडे बघत बघत त्याला महाराज गाईकडे बघता बघता त्याला त्याची आई आठवते. आणि ती लेक काय म्हणतो माहिती का. वासरा साठते जवाय हवा मने तिच्यामध्ये दिसती माझी माय. दिसती माझी माय. वासरा साठती जवाय तिच्यामध्ये दिसती माझी
व्यक्ती गेल्यानंतर त्याची किंमत करते महाराज आहे तोपर्यंत किंमत करत नाही. ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरून बापाचा छत्र हरवेल, ज्या दिवशी तुमच्या डोक्यावरून तुमच्या आईचा पदर हरवेल ना, त्या दिवशी तो जगात कुठेही सापडला तरी होणार नाही. जगात सगळ्यात सुरक्षित जागा जर तुम्हाला वाटत लेकराला वाटत असेल तर ती आईचा पदर असेल, आणि जगात सगळ्यात उत्तम पाठिंबा कोणाचा वाटत असेल तर तो बापाचा वाटत असते. महाराज तुमच्या डोळ्यावरती तुमच्या तोंडावरती जर कधी एखाद्या दिवशी भाव खिन्नतेचा असेल तर घरात आल्या आल्या नेमकं काय झालंय असं म्हणणारी आई असते, आणि घाबरू नको अजून तुझा बाप जिवंत आहे असं म्हणणारा बाप असतो. महाराज जोपर्यंत ते बाप आहे तोपर्यंत त्यांची काळजी घ्या. ज्या दिवशी आई बाप गेलं ना त्या दिवशी तुमचं सर्वस्व गेलं. इतकंच या निमित्ताने सांगतो. एकमेकांसाठी 2 मिनिटं एकमेकांचा द्वेष सोडा. या धर्मात आपण जन्माला आलो, पहिले 5 मिनिटं घेतो फक्त 5 मिनिटं धर्माबद्दल बोलतो आणि यानंतर मी माझ्या सेवेला पूर्ण राहतो. आम्हाला इथं थांबले तरी चालेल. महाराज एवढ्या काही दिवसामध्ये आपण ज्या गोष्टी बघत आलो ना, याच्यातून आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत हे बघितलं पाहिजे. लेकरा बाळांच्या नावावरती 2 रुपयाची प्रॉपर्टी कमी लावा, त्यांच्या खात्यावरती 2-5 रुपये कमी करून ठेवा, परंतु ज्ञानोबा कुटुंबाचा विचार केल्याशिवाय मरू नका. इतकं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय करू नका. मला ते करायला पूत सपूत क्यू धनसंचे, पूत कपूत क्यू धनसंचे. आणि मुलगा जर चांगला राजमिटा निघला, मुलगा जर होतूर निघला तर त्याचा प्रपंच तो सांभाळू शकतो. फक्त संस्कार द्यायचं काम तुमचं आहे. तुमचं आमचं काम संस्कार द्यायचंय. आणि हिंदू धर्म संस्कृतीला आपल्याला लाज वाटणार नाही, ज्ञानोबा तुकोबाला मान खाली घालावीशी वाटणार नाही, तुमच्या आमच्या आई वडिलाला मान खाली घालावीशी वाटणार नाही. अशा पद्धतीचे संस्कार तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या लेकराला जर दिले नाही तर पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही. मला सांगा, इथं बसलेले आहे, इथं बसलेले सगळे बाप कोरोनामध्ये 2 वर्ष लेकरं जवळ होते ना, तुम्हाला शपथ आहे ज्ञानोबाची, तुम्हाला शपथ आहे पंढरपूरच्या विठोबाची. किती लोकांनी हरिपाठ शिकवलं रे लेकराला, किती लोकांनी शुभम शिकवली, किती लोकांनी ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी वाचून दाखवली. बोला. अरे चांगलं चांगलं ऐकायला सगळ्यांना आवडतं, परंतु असं बोलायला लागेल म्हणतात व्यासपीठावरून महाराष्ट्राकडे बोलायचं. एकमेव व्यासपीठ शिल्लक राहिलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये की याचा अजून लोक ऐकतात, आणि ज्या दिवशी याचा ऐकायचं बंद होतील त्या दिवशी तुमच्या आमच्या आयुष्याचा दुष्काळ झाल्याशिवाय राहणार. ऐका, किती दिवस या गोष्टी चालणार मला तुम्ही सांगा. किती दिवस आपण हिंदू धर्माला वाटायला लागणार आहे असं म्हणतो. असं म्हणतात, रामाच्या युद्धामध्ये जर भगवान महादेवाने मध्यस्थी केली असती तर कदाचित युद्ध मिटलं असतं. कारण रामही महादेवाला मानायचा आणि रामही महादेवाला मानायचा. रामाच्या युद्धामध्ये जर महादेवाने मध्यस्थी केली असती तर कदाचित ते युद्ध मिटलं असतं, मोठा नरसंहार टाळला गेला असता. महादेवजीला विचारलं तुम्ही मध्यस्थी काय केली नाही, महादेवजीने उत्तर दिलं. प्रश्न फक्त सीतेच्या हरणाचा असता तर कदाचित रामाला माफ करता आला असतं, परंतु प्रश्न फक्त सीतेच्या हरणाचा नव्हता. सीतेचा हरण करत असताना वापरलेल्या भगव्या वेशाच्या विश्वासार्हतेचा प्रश्न होता, म्हणून रामाला माफ करता येतात. एक वेळ सीतामाईला पळून गेलं म्हणून रामाला माफ करू, परंतु भगव्या वेशाचा केलेला अपमान आहे का त्याच्यासाठी रामाला माफ करता येणार नाही. आतापर्यंत 40-50 वर्षात शेजारच्या पाकिस्तानने खूप वेळा गोळीबार केला, खूप वेळा आतंकवादी आमच्यावरती सोडले, पण यावेळी नेमकं असं काय झालं की भारत नीट युद्ध करायला निघाला. त्याचं कारण आहे का, यावेळी पहिल्यांदा गोळी धर्म विचारून घातली होती. आणि जेव्हा जेव्हा प्रश्न धर्माचा येईल, जेव्हा जेव्हा प्रश्न हिंदुत्वाचा येईल, तेव्हा तेव्हा उत्तर सुद्धा माता माऊलींच्या कपाळावर लागलेला सिंदूर दिल्याशिवाय ही
परंतु ते अंगातून आल्यानंतर बोललं पाहिजे मला. प्रसंग दहाव्याचा असू, वर्षश्राद्धाचा असू, लग्नाचा असू, कीर्तन प्रवचन जिथं कुठं असेल, तुमच्यापैकी तुम्ही व्यासपीठावर बसणारे महाराज मंडळी असेल तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि नसेल कुणी तर जिथं जिथं तुम्ही ऐकायला जा, खालून एक छोटी चिठ्ठी पाठवा महाराजांना आणि सांगा महाराज आमच्या हिंदुत्वाविषयी बोला, सांगा महाराज तरुण पिढीविषयी बोला आणि सांगा त्यांना शेवटचे 10 मिनिटं तुम्ही या समाजाच्या अनिष्ट चालीरीतीविषयी बोला. आणि हे जर बोललं नाही तर भविष्यात ऐकायला लोक राहणार नाही. हे जर तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर एकमेकांमध्ये प्रेम धरा, भावाभावामध्ये गावागावामध्ये प्रेम धरा. आणि एकमेकांमध्ये प्रेम धरलं महाराज तर तुम्हाला कोणाचीच गरज नाही. आयुष्य खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्या आयुष्यामध्ये प्रेम करता आलं पाहिजे महाराज. आणि इतकं प्रेम करता आलं पाहिजे आपल्याला, एकाने 100 वेळा प्रेम करता आलं पाहिजे आयुष्यावरती. आणि इतक्या सुंदर आयुष्यावरती आपण कधी प्रेम करू शकतो जेव्हा आपण जगावरती प्रेम करू शकू, आपण स्वतःवरती प्रेम करू शकू. आणि म्हणूनच म्हणले या जगण्यात सतता प्रेम करावे. या जन्मात या जगण्यात सतता प्रेम करावे. सतता प्रेम करावे. सतता प्रेम करावे. जंगलाला आग लागली होती बरं भैया. एका जंगलाला आग लागली. बाहेरची परिस्थिती जी आहे का, 2 मिनिटं तुमचे जास्त विपरीत झाला. याच्यानंतर मी परत तुमच्या गावात बोलवा नका बोलू, पण एवढा संदेश तुमच्या अंतःकरणामध्ये घेऊन जा. एका जंगलाला आग लागली होती आणि त्या आग लागलेल्या जंगलाला बरं का दादा, त्या आग लागलेल्या जंगलातले सगळे मोठे मोठे प्राणी जंगलातून गावाकडे पळत होते. ऐका, समाजामध्ये जी आग लागली ना आता, ती आग कशी तुम्हाला मला सांगायचंय. संस्कारहीनतेची आग असेल, धर्मावरती गंडांतर आणण्याची आग असेल, तुमच्या आमच्या एकत्र कुटुंब पद्धतीला लावलेला सुरुंग ही आग असेल, अशी आग जंगलात एकदा लागली होती. आणि जंगलातले सगळे प्राणी जंगलाकडून गावाकडे पळत होते. एक चिमटाई होती, एक चिमणी होती. चिमणी ऐका, ती चिमणी चोचीत पाणी घेतली, जंगलाकडे निघते. सगळे पाणी रस्त्यात तिला म्हणतात अगं चिमटाई कुठं चालली. ती म्हटली माझ्या चोचीतल्या पाण्याने जंगलाची आग विझवायला चालली का. सगळे प्राणी तिच्यावर हसायला लागले. आपण हजारो एकरचं जंगल आणि तुझ्या चोचीतल्या पाण्याने आग कशी विझेल. त्या चिमटाने दिलेलं उत्तर तुमच्या घरी होतं महाराज, हीच घरी श्रद्धा तुम्ही चांगलं बाबा. ती चिमटा म्हणजे मला माहिती आहे 1000 एकर जंगलाला आग लागली, माझ्या चोचीतल्या पाण्याने ती आग विझणार नाही हे जरी खरं असतं तरी जेव्हा या जंगलाचा इतिहास दिला जाईल तेव्हा त्या इतिहासामध्ये या आगीचा इतिहास दिला जाईल. त्या इतिहासात माझं नाव जंगलाची आग विझवणाऱ्या यादीत आलं पाहिजे, आग लावणाऱ्या यादीत आलं नाही पाहिजे म्हणून प्रयत्न करतो. आणि जेव्हा जेव्हा या कोल्हार परिसराचा इतिहास दिला जाईल, जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास दिला जाईल, तेव्हा त्या महाराष्ट्राच्या इतिहासात तुमचं नाव धर्माचं संरक्षण करणाऱ्या यादीत आलं पाहिजे, धर्म भ्रष्ट करणाऱ्या यादीत आलं नाही पाहिजे म्हणून धार्मिक सेवा संत साईबाबांच्या चरणी अर्पण करतो, किंवा मायबापांच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता एखादा शब्द जर खाली गेला असेल, माझ्या वयाचा दोष समजा, एखादा शब्द जर चांगला असेल, माझ्या सद्गुरूची कृपा समजा, किंवा सर्वांच्या चरणी दंडवत अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विधान करतो. कुंडली कवलारिठ ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय. विठोबा तुम्हारी जय. विठोबा तुम्हारी जय. विठोबा सगळे म्हणा विठोबा तुम्हारी जय.
झाल्यानंतर प्रसादाचं आयोजन केलेलं आहे. मला निरोप असा आहे की सर्वांना विनंती आहे की कृपया प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ. सर्वांनी फक्त 5 मिनिटं जागेवर बसायचं आहे. कोणीही जागेवर उठू नये.